नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आजच्या वेगळ्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत उंदल काल. उंदल काल ही हलकीशी मोदकासारखीच रेसिपी आहे. तर मोदकाचं सारण यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बनवूयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे ते ओलं खोबरं 2 वाटी, अर्धी वाटी गूळ खिसून घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची पावडर. मला गोड कमी लागतं त्यामुळे मी 2 वाटी नारळासाठी अर्धीच वाटी गूळ टाकलेला आहे. तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार गूळ किंवा साखरेचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर एका भांड्यात 2 वाटी पाणी उकळायला ठेवूयात. पाणी उकळल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तूप आणि चवीनुसार थोडंसं मीठ. बघा आपल्या पाण्याला आता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. आपलं पाणी गरम होत झालं की मी त्यामध्ये टाकलेलं आहे 1 पाव वाटी दूध. साधारण 2 चमचे दूध मी टाकलं आहे आणि जेवढं पाणी होतं ना तेवढंच म्हणजे 1 फुलपात्र भरून मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. लक्षात ठेवा ही रेसिपी किंवा मोदकाच्या पद्धतीची कुठलीही रेसिपी आपण जेव्हा करतो ना तेव्हा जेवढं तांदळाचं पीठ असतं आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर आपण ही सगळी उकड बाहेर काढून घेतलेली आहे. तुम्ही बघितलं असेल मी ही उकड झाकून वाफ वगैरे यायला नाही ठेवली. हलकासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे. लगेच आपल्याला ह्या उकडीला पुन्हा झाकण ठेवून जास्त पुढे उकडी नाही काढायची. तर ह्या पद्धतीने एकसारखा आणि मस्त मऊ जोपर्यंत आपलं पीठ होत नाही आहे तोपर्यंत मी त्याला 5 ते 10 मिनटं छान मळून घेतलेलं आहे. कारण आपल्याला ह्या पिठांचे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत आणि हे जे छोटे छोटे बॉल आहेत त्यांना तडे नाही जायला पाहिजेत. बघा मी ह्या पद्धतीने हा जो एक छोटासा गोळा घेतला आहे त्याला कुठेही तडा गेलेला नाही. तर याच पद्धतीचे आपले बाकीचे पण उंदल काल बनवून घेऊयात आणि त्यांना करूयात मस्तपैकी फ्राय. तर बघा मी इथं टाकलेलं आहे 2 चमचे तूप. 2 चमचे तुपानंतर मी इथं जवळजवळ टाकलेलं आहे सगळे उंदल काल त्यामध्ये फ्राय व्हायला. आपले अगदी छोटे छोटे जे उकडीचे उंदल काल आहेत ते पहा तुम्ही दिसायला किती सुंदर दिसत आहेत है ना. तर आपल्या नॉनस्टिक पॅनमध्ये मी हे विसरले सांगायचे की उंदल काल आपल्याला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा आपल्याला फक्त नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे. कारण ही तांदळाची पिठी आहे. त्याला जेवढं आपण तूप जास्त टाकू आणि जेवढा नॉनस्टिक पॅनचा वापर करू तेवढेच आपले उंदल काल सुंदर होतात. तर हे ऑलरेडी आपण उकडूनच घेतलेलं आहे पीठ. त्यामुळे इथे हलकंसं तुपावरती ड्रायफ्रूट आणि उंदल काल हे मस्त फ्राय झाले की त्यानंतर आपण ह्याला थोडा वेळ म्हणजे 1-2 वेळ बारीक गॅसवर तशाच पद्धतीने शिजायला ठेवूयात. म्हणजे हलका हलका जो आपला पॅन आहे नॉनस्टिक पॅन त्याच्यावरती या उंदल कालला आपण थोडा वेळ असंच परतत राहूयात. त्याचा रंग बघा एकदम पांढरा शुभ्र होता तो आता गोल्डन पिवळा रंग आलेला आहे. साधारण असा रंग येईपर्यंत आपल्याला हे उंदल काल जे आहेत ते नॉनस्टिक पॅनमध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही त्यातला एखादा उंदल काल टेस्ट करून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना बिलकुल तडा जात नाही. आता ते तुटत नाही. आता बघा यामध्ये मी टाकलेलं आहे आपण बनवलेलं मोदकाचं सारण अर्धी वाटी आणि हे झालेली आहे आपली उंदल कालची गरमागरम रेसिपी तयार. उंदल काल मोदकाचीच एक दुसरी रेसिपी. एन्जॉय.